नमस्कार मित्रांनो, मी दीक्षा. मला खूप दिवसापासून वाटत होतं की मी यूट्यूबला लाँग व्हिडिओ बनवू, पण टॉपिकच सापडत नव्हता. आज म्हटलं बनवूच या, कारण खूप जणांचा क्वेश्चन होता की तू मिशो क्रिएटर क्लबचं करते, म्हणजे मिशोची ॲड करते, म्हणजे त्यातनं तुला इन्कम काय भेटतं, मीन्स तुला मंथली पेमेंट भेटतं. कोणी माझे फ्रेंड्स विचारत होते की तू मिशोची कंपनी जॉईन केली का, म्हणजे कोणी विचारतं आहे की मीन्स तुला पे करावं लागतात का त्या प्रोडक्टसाठी, मग तुला पैसे भेटतात का. ह्या सर्व क्वेश्चन्सचं आन्सर देणं हे 30 सेकंड्समध्ये किंवा 1 मिनटात पॉसिबल नाही आहे. म्हणून म्हटलं टॉपिक पण छान आहे आणि लाँग व्हिडिओचा चान्स पण आहे, म्हणून बनवूच या. म्हणून चला, आज आपला टॉपिक असणार आहे मिशो क्रिएटर क्लब मी कसं जॉईन केलं आणि मला कशी आयडिया भेटली. मी इंस्टाग्रामवर खूप सारे व्हिडिओ बनवत असते, ते असेच असतात, मीन्स रील्स असतात किंवा शॉर्ट व्हिडिओ, आणि त्यातनंच रील्स स्क्रोल करता करता मला एकदा एक रील आली की तुम्ही मिशो क्रिएटर क्लब जॉईन करून खूप सारे अनलिमिटेड तुम्हाला रिटर्न्स असणार आहे. म्हणजे तुम्ही कितीही प्रोडक्ट मागवले तरी ते तुम्ही कितीही वेळेस रिटर्न केले तरी काही प्रॉब्लेम नसणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला पे करावं लागणार आहे. मीन्स मला आता हे टी शर्ट आवडलं, ते मला ऑर्डर करायचं आहे आणि ते ऑर्डर करण्यासाठी मला पैसे लागणार आहेत, पण ते मी 100 वेळेस जरी रिटर्न केलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांची ॲड करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे टी शर्ट घालून मला इन्स्टावर व्हिडिओ टाकणं कंपल्सरी आहे, त्यांचा लोगो त्या व्हिडिओमध्ये दिसणं कंपल्सरी आहे, त्यांची प्राईस त्या व्हिडिओमध्ये दिसणं कंपल्सरी आहे. आणि त्या व्हिडिओवरनं जर कोणी ऑर्डर केली ह्या टी शर्टची तरच तुम्हाला कमिशन भेटणार आहे. म्हणजे पेमेंट हा फिक्स नसतो. सपोज या टी शर्टवर मला कमिशन असणारे 2%, किंवा मी एखादी साडी ऑर्डर केली, त्या साडीवर मला कमिशन असणारे 13%. म्हणजे एक साडी जर 600ची असेल, त्यावर जर मला 1% कमिशन असेल तर त्यावर मला फक्त 60 रुपये भेटणार आहेत. तसंच करून करून मी लास्ट मंथला 5000चा सेल केला होता आणि माझ्या अकाउंटला काहीतरी 550-600 रुपये विदिन वीक आले होते. पण आता सध्या मी जरा लक्ष दिलं नाही आणि काही ऑर्डर्स केले नाही, त्यामुळे ह्या मंथला काही इन्कम नाही आहे. पण विचार करते की आता नवीन स्टार्ट करूया आणि सर्व प्रोडक्ट्स ऑर्डर करत जाऊया आणि सर्वांनाच हेल्प होईल की आपल्या लिंक थ्रू जर कोणी ऑर्डर केलं तरच आपल्याला कमिशन भेटतं, नाहीतर नाही भेटत. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा नसेल पण ते प्रोडक्ट तुम्हाला सेल करायचे असतील तर तुम्ही लिंक क्रिएट करून तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला ती लिंक शेअर करू शकतात आणि त्या लिंकवरनं जर कोणी ऑर्डर केलं तरीही तुम्हाला कमिशन भेटू शकतं. म्हणजे व्हिडिओ करणं पण इतकं कंपल्सरी नाही आहे, पण लिंक क्रिएट करून जर तुम्ही ऑर्डर कोणाची दिली तर तुम्हाला नक्कीच कमिशन भेटेल. पण मी एक चुकी केली आहे, ती तुम्ही अजिबात करू नका. जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा मला माहीत नव्हतं की कमी म्हणजे कोणत्या प्रोडक्टवर कमी कमिशन आहे म्हणून त्या प्रोडक्टची ॲड न करणे. मी काय केलं, स्टार्टिंगला ज्या प्रोडक्ट्सवर कमी कमिशन होतं, सपोज 0.5% कमिशनवाले प्रोडक्टची मी आधी ॲड केलेली आणि ते सेल पण झाले. मी एक ब्लू कलरची साडीची ॲड केली होती, त्या कमीत कमी एका जणाने 5 साड्या घेतल्या आहेत, पण त्या साडीवर मला कमिशन खूप जास्त कमी होतं, त्यामुळे मला इन्कम त्यातून काहीच भेटली नाही. आणि लिंक कशी क्रिएट करता तेही मला स्टार्टिंगला माहीत नव्हतं. मी माझ्या भरपूर फ्रेंड्सला लिंक शेअर केली, पण ती लिंक मी डायरेक्टली शेअर केली. लिंक तशी शेअर न करता आपल्याला आधी लिंक क्रिएट करावी लागते आणि त्यानंतर ती लिंक शेअर करावी लागते, तेव्हाच आपल्याला कमिशन भेटतं, असं कमिशन भेटत नाही. ही एक खूप छान अपॉर्च्युनिटी आहे, जे की लेडीज आहेत ज्या घरी बसलेल्या असतात, म्हणजे हाऊसवाईफ आहेत, त्या घरी बसूनही हे वर्क करू शकता किंवा खूप सारे मुलंही ह्या गोष्टी इंटरेस्टेड आहेत. माझ्या 2-3 फ्रेंड्सनेही मला विचारलं की तू फक्त फिमेलचे ॲड करते, तर मग जर मेलचे करायचं असेल तर आपण करू शकतो का. हो, नक्कीच तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला मिशो क्रिएटर क्लब जॉईन करावं लागेल. आता त्याची प्रोसेस कशी आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. सर्वात आधी मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देते, त्या लिंकवर जाऊन
तुम्ही मिशो क्रिएटर क्लब हे जॉईन करू शकतात आणि ते जॉईन केल्यानंतर तुम्ही तुमचे प्रोडक्ट सेल करू शकतात. लिंक क्रिएट करायची आणि मग प्रोडक्ट सेल करायचे. ते सेल केल्यानंतर 1 महिना पिरियड असतो. 1 महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटला आपोआप पेमेंट पडते आणि त्यानंतर मग वीकली पेमेंट पडते. प्रत्येक वीकच्या सेलची प्रत्येक वीकलाही आपल्याला पेमेंट येत जाते. म्हणजे खूप छान, जर लक्ष दिलं तर इन्कम खूप छान आहे. पण काही दिवसापासून मी अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे, म्हणजे ऑर्डर्स केलेले नाही आहेत किंवा कुठं अपलोड केलेलं नाही आहे, म्हणून माझं इन्कम जरा थांबलेलं आहे. पण लास्ट मंथला मी केलं होतं तेव्हा मला अजिबात आयडिया नव्हती की कमी कमिशनचे मी प्रोडक्ट सेल केले म्हणून मला कमी कमिशन भेटलं. पण ह्यावेळेस मी ही चुकी अजिबात नाही करणार आणि ही चुकी तुमच्याकडनंही नको व्हायला, म्हणून मी तुम्हाला आधीच सांगून देते की ज्यावर कमिशन जास्त आहे तेच प्रोडक्ट तुम्ही सेल करा, तेच प्रोडक्ट तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा आणि खूप छान इन्कम आहे, खूप जास्त छान. जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर मला DM करा, मी तुम्हाला लिंक शेअर करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ खूप सारे येत राहतील आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.